हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा असा सुंदर ब्लाऊज पीस आपला वर्कचा आहे. तो ह्या ब्लाऊज पीसापासून आपल्याला 4 टक्सचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे, 50 छातीचं. तर तुम्ही बघू शकता, हे आपलं मापाचं ब्लाऊज आहे, अंगावरचंच माप घेऊन शिवलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, अगदी कमीत कमी कपड्यात 50 साईज ब्लाऊज, साधं ब्लाऊज कसं कटिंग करायचं. फ्रंट डीप आहे, बॅक डीप नेक आहे. तर शोल्डर मुंडा किती घ्यायचा हे डिटेल तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघू शकता, तर तयार गळा आपला किती आहे, 7.5 आहे. बघू शकताय, कटिंग 8 नग करायचं आहे. बघा फ्रंट गळा. आता उंची बघा, बॅकची उंची कशी घ्यायची हे दाखवते तुम्हाला मी. असं स्ट्रेट करून घ्यायची, एक बाजू शोल्डरला टेप ठेवायचं आणि खालच्या साईडनं ओढून घ्यायची. किती आहे बघा, 14 आहे तयार उंची. तर बघू शकताय तुम्ही, एक्स्ट्रा 15 इंच आणि उंची अर्धा इंच कस्टमरने वाढवायला सांगितले, म्हणजे किती 15चं कटिंग, 15 उंची घेऊन कटिंग करायचं. तर बघू शकताय, गळा बघा आपला किती 10.5 आहे. तर किती आपल्याला घ्यायचं आहे, 11. आपण कस्टमरनं अर्धा इंच गळा परत वाढवायला सांगितले, म्हणजे 11.5 गळा घ्यायचा आहे. बाही बघा, बाही इथे किती आहे तयार, 4.25 तयार आहे. बघा, एवढीच मापे घेऊन आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे. बाहीची घडी, बाहीचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. आता बघा, छाती अगदी कमी वेळेत आणि कशी मोजायची हे दाखवते. बघा, हे मार्जिनच्या पुढं थोडंसं 1.5 इंच सोडायचं आहे, टेपनेन पकडायचं. बघा किती आली तयार, किती आहे टोटल 14 आहे. म्हणजे किती असणार आहे छातीची घडी, 12.5ची प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 12.5 चोक किती येणार, 50. छाती टोटल किती आली, 50. 50चा चौथा भाग 12.5, म्हणजे 12.5ची घडी आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 14ची घडी येणार. बघा उंची किती आहे, इथं आपल्याला 15-15.5 उंची आपल्याला घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, इथं 15 म्हणजे तयार किती यायला पाहिजे, आपली 14.5 उंची तयार येणार. म्हणजे इथं कटिंग किती होणार, 15.5 उंची घेऊन आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, बॅक पार्टचं. बघू शकताय तुम्ही, छातीची घडी आपल्याला किती ठेवायची, डायरेक्ट 14ची घडी ठेवायची आहे. डायरेक्ट 14ची घडी आपल्याला ठेवायची आहे. बघा, असा एक बॉक्स आखून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. बघा, आता आपला डीप किती आहे, 11.5चा डीप आहे. तर त्यासाठी किती येणार, डीप आहे 11.5चा गळा आपला, डीप यात तयार किती होणार, आपला 11 होणार. तर बघा, त्यासाठी शोल्डर मुंडा किती घ्यायचा आहे, तर शोल्डर आपली किती घ्यायचे, फक्त 4.5 इंच शोल्डर घ्यायचे आहे. आणि मुंडा इथं 5 इंच घ्यायचा आहे. बघा, इथं 5 इंचावरती टिक मार्क केला आणि अशी एक बॉक्स तयार करून घेतला. गळारुंदी फक्त 2.25 इंचच गळारुंदी इथं घ्यायची आहे. आणि बॅक गळा किती आहे, हा बघा, बॅक गळा आपला 11.5चा आहे. तर बघा, जितका गळा डीप असेल तितकी शोल्डर व गळारुंदी आपल्याला कमी घ्यायची आहे फक्त. बघू शकताय तुम्ही, खालच्या बाजूने मी असा गळा इथं वाढवणार आहे. खालच्या बाजूने 3.5 इंचावरती परत एक टिक मार्क करून अशी तिरकी लाईन ओढून घेणार आहे. आणि असाच आपल्याला गळ्याला शेप द्यायचा आहे. बघा, इथं मागील मुंडा 1.5 इंचावरती घेऊन असा कटिंग करायचा आहे. मागील मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, आता इथं व्यवस्थित असा मी गोल आकार देऊन घेते. बघू शकताय तुम्ही, असा गोल आकार दिला म्हणजे काय होतं, खाली गळा पसरतो आणि वरती गळा आहे तसंच राहतो, म्हणजे शोल्डरमध्ये अजिबात आपले ब्लाऊज हालत नाही. इथं गळारुंदी फक्त मी 2.25च घेतलेली आहे, 1.5 किंवा 2.25च घ्यायची, ह्याच्यापेक्षा जास्त गळारुंदी घ्यायची नाही आहे. तर बघू शकताय, जसं आपण मार्किंग केलं होतं त्या मार्किंगमध्ये व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, कटिंग करताना कपड्यावरती आपला डावा हात ठेवायचा, म्हणजे अजिबात हलणार नाही. बघू शकताय तुम्ही, आपला हा गळा कितीही डीप नेक असू दे, ह्या पद्धतीने कटिंग करा, तुमची शोल्डर अजिबात उतरणार नाही. बघू शकता, गळा खूप सुंदर आणि असा गोल आलेला आहे. हे आपलं बॅक पार्टचं कटिंग आहे. बघा, कितीही मोठी साईज होते, जितका मोठा गळा असेल तितकी शोल्डर कमी, तितकी गळारुंदी कमी. हा फॉर्म्युला आपण लक्षातच नेहमी ठेवायचा आहे. तर आता इथं माझी जागा कमी असल्यामुळे मी इथं
आता फ्रंट पार्ट कट करणार तुम्ही डायरेक्टसुद्धा करू शकता. बघा बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टची उंची अर्धा इंचाने नेहमी जास्त ठेवायची. ती फ्रंटची उंची मी 16 घेत आहे, बॅकची उंची 15.5 मी घेतलेली आहे. छातीची घडी आहे तेवढीच आपल्याला मार्किंग करायची आहे. कटोरी ब्लाऊज असू दे, फोरटक्स ब्लाऊज असू दे, मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची अर्धा इंचाने जादाच ठेवायची. बघू शकता तुम्ही. आणि अशी लाईन आपल्याला मारून घेतलेली आहे. बघा आता इथंसुद्धा शोल्डर आपल्याला 4.5 इंचच घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही. आणि मुंडा मात्र आपल्याला इथं 5च घ्यायचा आहे. ह्याच्यावरती मुंडा वाढवायचा नाही आहे, नाही तर मुंड्यात खूप झोळ येणार. त्यामुळे मुंडा इथं फक्त 5च घ्यायचा आहे. जितकी छाती जास्त असेल तितका मुंडा कमी घ्यायचा. बघा इथं रुंदी 1.25च घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता गळा इथं मी 7.5 मार्किंग करते, कारण कस्टमरने पुढचा गळा थोडासा कमी ठेवायला सांगितलेला आहे त्याच्यापेक्षा, म्हणून मी इथे 7.5 कटिंग केलेलं आहे. आणि फक्त खालच्या बाजूला मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. अशी तिरकी लाईन मारली आणि असा गोल आकार खालच्या साईडनंच देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. वरती आहे तसंच मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. बघा आता इथंसुद्धा आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावरतीच मार्किंग करून आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा आता इकडं 16 उंची घेतलेली आहे. 16वरती एक टिक मार्क करायची आणि इकडं काज बटनपट्टी बाजूला 2.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायची. आणि कमरेकडच्या बाजूला खालच्या साईडनं 2 इंचावरती एक टिक मार्क करून घेतली. बघा आता त्या 2 इंचापासून अगदी मध्यापर्यंत म्हणजे 7 इंच आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. आणि 7पासून इकडं 2.5कडं अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. अशी तिरकी लाईन व्यवस्थित मारून करायची. हे आपलं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आहे. बघू शकताय तुम्ही. जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित आपल्याला प्रॉपर असं कटिंग करायचं आहे. तर बघू शकताय थोडासा कपडा मी फिरवून घेते. तो मी बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कट केला तरीही चालेल. मी डायरेक्ट मशीनवरती कट करते म्हणून सेपरेट कटिंग दाखवलेलं आहे. खाली फरशीवरती कटिंग केलं तर दोन्ही एकत्र करता येतील. बघू शकताय तुम्ही. बघा आणि मध्य सेंटरमधनं कटिंग करून घेतलं. हा पुढचा गळा. आपला फ्रंट पार्ट कटिंग झालेला आहे. आता इथंच मी आपली क्रॉसपट्टी बसते का बघा. इथं 3 इंच जिकडं 2.5 काढले आहे तिकडं 3 इंच आणि जिकडं 2 इंच काढले आहे तिकडं 2.5 इंच अशी क्रॉसपट्टी काढून घ्यायची. अर्धा इंचाने एक्स्ट्रा काढायची आहे. बघा इथं आपली छातीची घडी 14 आहे. तेवढीच करायची. मग अर्धा इंचाने कमी कट केला तरीही चालेल. बघा आपली क्रॉसपट्टी अगदी व्यवस्थित रेडीच आहे. आता इथं छातीचा चौथा भाग आपल्याला बाहीची घडी घ्यायची. इथं छातीचा चौथा भाग आपला किती 12.5 आहे, पण इथं मी 13 ते 13.5 घडी घेणार आहे. कारण थोडीशी एक्स्ट्राच घडी मी ठेवणार आहे, कारण कमी पडायला नको. अगदी व्यवस्थित अशी 4 पदरी घडी मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा कपडा थोडासा आतला बाहेर गेला होता, तो मी व्यवस्थित एक लेवल करून घेतला. बघू शकताय तुम्ही. इथं बाहीची उंची किती आहे घ्यायची आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला बाही कटिंग करायची आहे. बघा इथं मी 4.5 इंच घेतलेली आहे. तयार आपली 4 इंच होणार आहे. इथंसुद्धा ओपन बाजूकडून आपल्याला 1.25 इंचावरती टिक मार्क केली आणि बघा खालच्या साईडने अशी एक स्ट्रेट लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर इथून असं अंदाजेच मी माप घेते आणि बघा त्या कोपरा आणि हा कोपरा आपल्याला असा व्यवस्थित तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता ह्या लाईनचा बरोबर मध्य सेंटर काढायचं. किती येणार 7. वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच टिक मार्क करून घेतली आणि बघा असं बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा जसा आपण शेप दिला आहे अगोदर तो बाहेरचा आकार असतो ना तो कटिंग करून घ्यायचा. बघा आता 2 पदर उचलायचे, त्यातले फक्त 2च पदर आपल्या अशाला अशी उचलायचे आहेत आणि आतल्या बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा सुंदर असं आपल्या बाहीचं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता हा जो तुकडा उरलेला आहे ना ही आपली काजपट्टी होणार आहे आणि हेच आपल्याला
बटनपट्टी काढून घ्यायची आहे. कमरपट्टी मी डायरेक्टच कमरपट्टी लावणार आहे, त्यामुळे एक्स्ट्राची मी कमरपट्टी काढलेली नाही आहे. आता हे मेन फॅब्रिक आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायचं. बघा कस्टमरला हे डिझाईन काहीच नको आहे, जिथं येईल तिथं येईल, जिथं नाही येणार तिथं नाही येणार असंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. अगोदर बाही व्यवस्थित दोन्ही एकमेकावरती उलटी सवयची व्यवस्थित बघून ठेवून घ्यायची आहे, एकसारखी करून घ्यायची आहे. अगोदर बाहीचं कटिंग करून घ्या. बाहीची डिझाईनसुद्धा आपली जाणार आहे, फक्त खालची पट्टीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे. बघा आता बाहीला आपल्याला प्रॉपर निम्मा असा जोड द्यायचा आहे. तो कुठं तर बॅक पार्टलाच निम्मा आपला जोड येणार आहे, बॅक साईडलाच. बघा प्रॉपर अशी मधोमध सेंटरला बाही अशी आपली ठेवून घेतली आणि जसं आहे तसं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. इथं मी डिझाईनचा अजिबात विचार केलेला नाही आहे, कारण ब्लाऊज पीस खूप छोटा आहे, त्यामुळे ब्लाऊज बसणार नाही. बघा इथं असं आपल्याला जोड येणार आहे, त्यामुळे डिझाईनचा विचार न करता मी कटिंग केलेलं आहे. बघा ह्या कपड्यात आपल्याला अशी क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. कपडा खूप कमी असला, मोठ्या साईजचं ब्लाऊज असलं तर कसं कटिंग करायचं हे डिटेल तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. आपली क्रॉसपट्टीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपला बॅक पार्ट बघा, बॅक पार्ट हा आपला असा असणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, त्याच्याबरोबर अस्तर बरोबर मध्य सेंटरला गळ्याचा ठेवायचा आहे. जसा गळा येईल तसाच आपल्याला कटिंग करायचं आहे. बघा फक्त खालची पट्टी मी कमरेची विचारात घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि व्यवस्थित वरनं असं करत, कारण आपला कपडा खूपच कमी आहे आणि ॲडजस्टेबल आपल्याला ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे, त्यामुळं अगदी कमीत कमी कपड्यात कसं कटिंग करायचं 50 साईज ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता इथं आपल्याला पाठीतल्या भागाला थोडंसं कमी पडलेलं आहे, तो सुद्धा जोड मी लगेचच कट करून घेणार आहे. आता अगोदर आपल्याला ना पुढचा फ्रंटचा भाग कट करून घ्यायचा आहे, त्यासाठी अशी मी डबल फोल्ड करून व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, खालवर घडी न होता एकसारखी येईल, म्हणजे कपडा कुठेही कमी पडणार नाही, अशी आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. कितीही मोठ्या मापाचं ब्लाऊज असू दे, ते कसं कटिंग करायचं हे आपल्या टेलर लोकांच्या हातात असतं. जितका गळा डीप असेल तितकी शोल्डर आणि गळारुंदी कमी ठेवायची, हे लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने कटिंग करायचं. अजिबात तुमची शोल्डर उतरत नाही आहे, हे लक्षात ठेवा. कितीही मोठं माप असेल तर मुंडा एक्स्ट्रा, शोल्डर एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. जितकी शोल्डर कमी असेल त्या शोल्डरमध्ये सुद्धा आपलं बसू शकतं. हे कटिंग ह्या मी व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. हा आपला फ्रंटचा भाग आहे, असा व्यवस्थित कटिंग झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, फ्रंटच्या भागाला आपल्याला कुठेही जोड आलेला नाही आहे. तर बघा हे असं सगळं व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा हा आपला कपडा इथं शिल्लक राहिलेला आहे. तर ह्या शिल्लक राहिलेल्या कपड्यात ना तुम्हाला मी ह्या कपड्यात असे पाठीतले 2 जोड दोन्हीकडे द्यायचे आहेत, ते आपले शिलाईत जाणार आहेत, ते दाखवते. हे 2 जोड आपल्याला बाहीसाठी द्यायचे आहेत, त्यासाठी मी बाहीसाठी हे 2 जोड कट करून घेतले. आणि बघा हा आपला पाठीतला जोड आहे. हे 2 पाठीत आपल्याला दोन्ही साईडला 2 द्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही, एवढा कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे. त्यात मी थोडीशी गोटपट्टी शिल्लक राहिलेल्या कपड्यातून पुढच्या साईडला काढून घेणार आहे. बघा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक